ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशनवरती पण केलं जातं, कारण काही ॲनिमल्स डिप्लोब्लास्टिक आहेत, काही ॲनिमल्स ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. नेक्स्ट बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आपण बघणार आहे सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू. तर आपण लास्टच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बेसिस ऑफ क्लासिफिकेशन चालू केलं होतं. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 4 नंबरचं बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बघणार आहे. फोर्थ बेसिस ऑफ क्लासिफिकेशन दॅट इज सीलोम. तर सीलोम काय असतं बघा. सगळ्यात पहिला सीलोमची डेफिनेशन अशी आहे. सो सीलोम इज अ बॉडी कॅव्हिटी. सीलोम काय? सो बेस्ड ऑन सीलोम ऑर्गॅनिजम्स आर डिवायडेड इनटू डिफरंट ग्रुप्स. सो सीलोम इज अ बॉडी कॅव्हिटी. सीलोम काय आहे? बॉडी कॅव्हिटी which is present between body cavity present between body wall and gut wall. Body wall and gut wall. तर बॉडी वॉल आणि गट वॉल काय आहे बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणताही ॲनिमल घ्या. फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बिंग घेऊ. ते की ह्युमनचे एक स्केमॅटिक डायग्राम. ही नेक आहे, शोल्डर आहे, हँड आहे. ओके. तर ही आहे बॉडी वॉल, ही आहे बॉडी वॉल. आणि आतमध्ये जर बघितलं फॉर एक्झाम्पल आपण गट ड्रॉ करूयात. गट फॉर एक्झाम्पल हे आहे इसोफॅगस, हे आहे स्टमक, हे आहे डिओडिनम. तर ही जी वॉल आहे ती आहे गटची वॉल. ही जी वॉल आहे ती आहे गटची वॉल. म्हणजे गट वॉल आणि बॉडी वॉलमध्ये जे स्पेस आहे, गट वॉलमध्ये आणि बॉडी वॉलमध्ये जो स्पेस आहे, इथं असा पॅनक्रियाज असतो, इथं असा पॅनक्रियाज असतो डिओडिनमच्या लोपमध्ये. आणि इथं मी आता दाखवणार आहे बॉडी कॅव्हिटी डॉटेड स्ट्रक्चर ना. सो इट इज ए बॉडी कॅव्हिटी इन विच डिफरंट ऑर्गन्स आर प्रेझेंट. आपल्या बॉडीमध्ये जर बघितले ह्या कॅव्हिटीला आपण म्हणतो ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. असा पॅनक्रियाजला लागून स्प्लीन असतो, स्प्लीन असतो. तर ही जी डॉटेड स्ट्रक्चर दिसतंय ते हे आहे बॉडी कॅव्हिटी. काय आहे ही? बॉडी कॅव्हिटी, ज्याला आपण म्हणणार आहे सीलोम. हे काय आहे? सीलोम. तर सीलोम रिप्रेझेंट बॉडी कॅव्हिटी विच इज प्रेझेंट बिटवीन बॉडी वॉल अँड गट वॉल. आणखीन आपण दुसऱ्या पद्धतीने पण सीलोमला डिफाईन करतो. तर दुसऱ्या पद्धतीने काय? सीलोम इट इज ए बॉडी कॅव्हिटी लाईन बाय, इट इज ए बॉडी कॅव्हिटी लाइन्ड बाय मीझोडर्म. मीसोडर्म लक्षात ठेवा. मीसोडर्म ही एक एम्ब्रियोनिक लेअर आहे. तुम्हाला माहिती आहे की एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये ही मीसोडर्मल लेअर असते. तर बॉडी कॅव्हिटी कशाने लाईन झालेली असते? मीसोडर्मने. फॉर एक्झाम्पल ह्या डायग्राममध्ये बघा बॉडी कॅव्हिटी आहे. इंटेस्टाईनच्या बाहेर एक इपिथेलियम असतं किंवा गटच्या बाहेर एक इपिथेलियम असतं, जे आपण इथं पर्पल कलरने दाखवूयात, ज्याला आपण म्हणतो मीझोथेलियम. काय म्हणतो? मीझोथेलियम. तर हे गट आहे. आणि बॉडी वॉलमध्ये पण हे बघितलं तर हे पर्पल कलरचं, जे मी हे पर्पल कलरची लायनिंग दाखवलेली आहे, ह्याला आपण म्हणणार आहे मीसोडर्म. तर मीसोडर्मल काय आहे? हे लाइनिंग ऑफ मीसोडर्म. जर तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघितला तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला हा जो पर्टिक्युलर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या वेळेचा जर तुम्ही स्ट्रक्चर बघितला तर हे बाहेरचं, सगळ्यात बाहेरचं आहे ते काय आहे? सो दिस इज एक्टोडर्म. दिस इज एक्टोडर्म. हे जर बघितला तर हे आहे मीसोडर्म. म्हणजे हे पण मीसोडर्म आहे, हे पण मीसोडर्म आहे आणि हे पण मीसोडर्म आहे. तर हे 3 मीसोडर्म दिसत आहेत. आणि सगळ्यात आतमध्ये जर बघितलं हे रेड कलरमध्ये जे आहे ते आहे, हे आहे एंडोडर्म. हे आहे एंडोडर्म. तर बघा आतमध्ये गट असणार. ही मधली जी काही स्पेस दिसते तुम्हाला, ह्या मधल्या स्पेसला आपण म्हणतो गट. तर गटची बाहेरच्या बाजूला बघितलं एंडोडर्मच्या बाहेर मीसोडर्म आहे, एक्टोडर्मच्या आत मीसोडर्म आहे आणि मध्ये हे जे तुम्हाला काही स्ट्रक्चर दिसतंय ह्याला आपण म्हणतो सीलोम. ह्याला काय म्हणतो? सीलोम. सो दोज ॲनिमल पजेस, ज्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला
ज्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला बॉडी कॅव्हिटी बघायला मिळते, द बॉडी कॅव्हिटी विच इज लाइन्ड बाय मेसोडर्म इज कॉल्ड एज अ सीलोम. सो दोज ॲनिमल्स आर कॉल्ड एज अ सीलोमेट्स. सो सीलोमेट्समध्ये काय असतं, इन सीलोमेट्स ट्रू सीलोम इज प्रेझेंट. ट्रू सीलोम इज प्रेझेंट. तर सिलोमेटमध्ये तुम्हाला ट्रू सिलोम बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल आपण फायला बघितले, सिलोमेटचे फायला बघितले, तर पहिले 4 फायला सोडायचे. कोणते कोणते फायला सोडायचे? पोरीफेरा सोडायचा, सिलेंड्रेटा सोडायचा, टिनोफोरा सोडायचा, प्लॅटीहेल्मिंथिस सोडायचा, ॲस्कहेल्मिंथिस सोडायचं. पहिले 5 फायला सोडायचे. ओके. त्यानंतरचे ॲस्कहेल्मिंथिसच्या नंतरचा फायला आहे ॲनिलिडा. कोणता आहे? ॲनिलिडा. तर तुम्ही ॲनिलिडापासून जर बघितलं, फ्रॉम ॲनिलिडा टू कॉर्डेटा ऑल फायला आर सिलोमेट फायला. हे सगळेच्या सगळे फायला कशा आहेत? सिलोमेट, ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे, जी बॉडी कॅव्हिटी मेसोडर्मने लाईन झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, बेस्ड ऑन टाईप ऑफ सिलोम. जर बघितलं टाईप ऑफ सिलोम, सिलोमेट्समध्ये ट्रू सिलोम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी कॅव्हिटी जी आहे ती मेसोडर्मने लाईन झालेली दिसतील. पण काही ॲनिमलमध्ये बघितलं तर इन बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म, एक्टोडर्म आणि एंडोडर्ममध्ये जर तुम्ही इथं बघितला तर इथं तुम्हाला मेसोडर्मचे पाउचेस बघायला मिळतात. मेसोडर्मचे पाउचेस बघायला मिळतात, ज्याच्यामुळे बॉडी कॅव्हिटीचे काय होत आहेत? फ्रॅगमेंट्स होत आहेत. बॉडी कॅव्हिटीचे काय होत आहेत? फ्रॅगमेंट्स होत आहेत. तर ही जी तुम्हाला मधली दिसते ही आहे बॉडी कॅव्हिटी, पण ती फॉल्स बॉडी कॅव्हिटी आहे, ज्याला आपण म्हणतो सुडोसिलोम. ज्याला आपण काय म्हणतो? सुडो म्हणजे काय? फॉल्स. सो फॉल्स बॉडी कॅव्हिटी आहे, फॉल्स बॉडी कॅव्हिटी. सो दोज ॲनिमल्स पजेस सुडोसिलोम आर कॉल्ड एज अ सुडोसिलोमेट्स. तर बघा, लक्षात ठेवा, ॲनिमल किंगडममध्ये पूर्ण ॲनिमल किंगडममध्ये एकच फायला असा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सुडोसिलोम बघायला मिळतं, ज्याचं नाव आहे ॲस्कहेल्मिंथिस. ज्याचं नाव आहे ॲस्कहेल्मिंथिस. सो ॲस्कहेल्मिंथिसमध्ये काय असतं? ॲस्कहेल्मिंथिसमध्ये इन बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म मेसोडर्मल pouches are scattered, pouches are present. एक्टोडर्म आणि एंडोडर्म मध्ये मेसोडर्मचे पाउचेस असतात, त्याच्यामुळे बॉडी कॅव्हिटी जे आहे त्याचं फ्रॅगमेंटेशन होतं, ज्याला आपण सुडोसिलोम म्हणणार. आणि काही ॲनिमलमध्ये तुम्हाला सिलोम बघायला मिळणार नाही, ज्यांच्यामध्ये सिलोम ॲबसेंट असतो. सो ज्यांना आपण म्हणतो असिलोमेट. असिलोमेटमध्ये सिलोम जो आहे तो काय असणार आहे? सिलोम इज ॲबसेंट. सिलोम ॲबसेंट असणार आहे, सिलोम बघायला मिळणार नाही. तर लक्षात ठेवा, पहिले जे 4 फायला आहेत पोरीफेरा पासून प्लॅटीहेल्मिंथिस पर्यंत, तर हे सगळे फायला ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलोम पाहायला मिळणार नाही, सिलोम ॲबसेंट असणार आहे. सो सिलोम इज अ बॉडी कॅव्हिटी which is lined by mesoderm. Xylem is a body cavity which is present between body wall and gut wall. क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात? व्हॉट इज सिलोम? सिलोम आपण 2 प्रकारे डिफाइन करतो. नेक्स्ट, एक्झाम्पल बेसिस क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सिलोमेट्स, विच ऑफ द फॉलोइंग फायला इज सिलोमेट? सो ॲनिलिडा पासून कॉर्डेटापर्यंत सगळे फायला जे आहेत ते कशा आहेत? सिलोमेट आहेत. सुडोसिलोमेट कोणते? ॲस्कहेल्मिंथिस पासून जर तुम्ही सुडोसिलोमेट कोणते? ॲस्कहेल्मिंथिस हा एकमेव फायला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सुडोसिलोम बघायला मिळतं. आणि असिलोमेट कोणते? ज्यांच्यामध्ये सिलोम ॲबसेंट आहे. तर पोरीफेरापासून तुम्हाला प्लॅटीहेल्मिंथिस पर्यंत म्हणजे पहिले 4 फायला पोरीफेरा, सिलेंड्रेटा, टिनोफोरा अँड प्लॅटीहेल्मिंथिस. सो दिस फायला आर असिलोमेट फायला. नेक्स्ट बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आहे, ज्याचं नाव आहे सेगमेंटेशन. ज्याचं नाव आहे सेगमेंटेशन. सो सेगमेंटेशन काय आहे बघा, लक्षात ठेवा. सो इन सम ॲनिमल बॉडी इज डिवायडेड इंटू सेगमेंट्स. बॉडीचं काय झालेलं आहे? सेगमेंटमध्ये डिव्हिजन झालेलं आहे.
बॉडीचं सेगमेंटमध्ये डिव्हिजन झालेलं आहे. तर सेगमेंटेशन तुम्हाला 3च फायलामध्ये बघायला मिळतं. कोणते कोणते फायला आहेत बघा, 3 फायला असे कोणत्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सेगमेंटेशन बघायला मिळतं. सो सगळ्यात पहिला सेगमेंटेशन काय आहे? सो बॉडी इज सेगमेंटेड. बॉडी इज सेगमेंटेड. जर बॉडी सेगमेंटेड असेल, बॉडी इज सेगमेंटेड इन some animals, in some animals. So body is segmented in some animals. काही animals मध्ये तुम्हाला बॉडी सेगमेंटेड बघायला मिळते, बॉडीचे सेगमेंट आहेत. तर असे 3च फाईल आहेत ज्यांच्यामध्ये बॉडी सेगमेंटेड बघायला मिळते. त्यातला पहिला आहे ॲनिलिडा. सगळ्यात पहिला आहे ॲनिलिडा. त्यानंतर दुसरा आहे आर्थ्रोपोडा आणि तिसरा आहे कॉर्डेटा. तर हे 3च फाईला आहेत, हे 3च ॲनिमलचे ग्रुप आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला सेगमेंटेशन बघायला मिळेल, ज्यांच्यामध्ये तुम्हाला सेगमेंटेशन बघायला मिळेल. ओके. तर तुमच्या बुकमध्ये देताना NCERTच्या 11th मध्ये देत असताना मेटामेरिझम ही एक कन्सेप्ट दिलेली आहे किंवा मेटामेरिक सेगमेंटेशन ही एक कन्सेप्ट दिलेली आहे. तर मेटामेरिक सेगमेंटेशन काय आहे? व्हॉट इज मीन बाय मेटामेरिक सेगमेंटेशन? व्हॉट इज मीन बाय मेटामेरिक सेगमेंटेशन? तर मेटामेरिक सेगमेंटेशन काय? व्हेन बॉडी इज एक्सटर्नली अँड इंटरनली डिवायडेड. काय सांगितलेलं आहे? व्हेन बॉडी इज externally and internally divided दोन्ही कडून पण बॉडी डिवाइड झालेली असणार आहे, एक्सटर्नली पण आणि इंटरनली पण. आणखीन काय दिलेले आहे बघा, with serial repetition of certain organ. So with the serial repetition of some organs. आता सिरियल रिपिटेशन काय बघा, लक्ष द्या इकडं. काही ॲनिमल मध्येच तुम्हाला मेटामेरिक सेगमेंटेशन बघायला मिळतं. ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितला तर ह्या डायग्राममध्ये हा एक छोटासा अर्थवर्मच्या बॉडीचा फ्रॅगमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्थवर्मच्या बॉडीमध्ये माहिती आहे तुम्हाला असे सेगमेंट्स बघायला मिळतात. सो दीज आर द सेगमेंट्स. तर बॉडी बाहेरून पण तुम्हाला सेगमेंटेड बघायला मिळते. हा आहे सेगमेंट फरो. ही आहे सेगमेंट फरो. आणि बॉडी आतमध्ये बघितलं तर आतमध्ये पण तुम्हाला हे सेगमेंटेशन बघायला मिळतं. म्हणजे बॉडी बाहेरून पण सेगमेंटेड आहे आणि आतून पण सेगमेंटेड आहे. अशा ऑर्गॅनिझमला आपण म्हणतो मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल्स. आणि ॲटलिस्ट सिरियल रिपिटेशन ऑफ सम ऑर्गन म्हणलं की याच्यामध्ये बघा ह्या डायग्राममध्ये स्पेसिफिक हे एक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो नेफ्रिडिया. हे स्ट्रक्चर इथं पण आहे, हे स्ट्रक्चर इकडे पण असणार आहे, हे स्ट्रक्चर आणखीन इकडच्या सेगमेंटमध्ये पण असणार आहे. त्यानंतर हा आहे गँग्लिऑन. तुम्हाला माहिती आहे अर्थवर्ममध्ये गँग्लिओनेटेड न्यूरल सिस्टीम असते. तर हा गँग्लिओन इथं पण आहे, पुढच्या सेगमेंटमध्ये पण असेल, त्यानंतरच्या सेगमेंटमध्ये पण असेल. तर हे जे काय ऑर्गन्स आहेत त्यांचं काय झालेलं आहे, एका पाठोपाठ एक रिपिटेशन झालेलं आहे ज्याला आपण म्हणतो सिरियल रिपिटेशन. आणि अशा प्रकारचे जर सेगमेंटेशन एखाद्या ॲनिमलमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल तर त्या ॲनिमलला आपण म्हणतो मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल. ओके. तर मेटामेरिक सेगमेंटेशन तुम्हाला ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा या 2च फायलामध्ये बघायला मिळतं. सो कॉर्डेट्समध्ये जर बघितलं तर कॉर्डेट्समध्ये तुम्हाला फक्त सेगमेंटेशन बघायला मिळतं. पण काही बुकमध्ये जर तुम्हाला बघितलं तर मिसनॉमरली कन्सेप्ट वापरलेली आहे मेटामेरिक सेगमेंटेड बॉडी प्रेझेंट इन ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि कॉर्डेटा. तर क्वेश्चनच्या टाईपच्या बेसिसवरती, ऑप्शनच्या बेसिसवरती आपण काय करतो, आन्सर सिलेक्ट करतो. विचारलं इन विच ऑफ द फॉलोइंग फायला सेगमेंटेड बॉडी इज प्रेझेंट,
तर तुम्हाला ऑल ऑफ द अबोव लिहिता आलं पाहिजे, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि कॉर्डेटा. तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. पहिला आहे ॲनिलिडा, दुसरा आहे आर्थ्रोपोडा, तिसरा आहे कॉर्डेटा, चौथा आहे बोथ 1 and 2. तेव्हा आपण बोथ 1 and 2 सिलेक्ट करणार आहे. नाहीतर म्हणाल की सर कॉर्डेटा पण सेगमेंटेड आहेत. ओके, तेव्हा ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा बोथ 1 and 2 सिलेक्ट करणार आहे. ओके, तर ह्या दोघांमध्ये तुम्हाला मेटामेरिक सेगमेंटेशन बघायला मिळेल, कॉर्डेटमध्ये तुम्हाला सेगमेंटेशन बघायला मिळेल. तर बॉडी जर आतून आणि बाहेरून, वेन बॉडी इज एक्सटर्नली एज इंटरनली डिवायडेड and there is some organs are repeated serially through segments through organs काही रिपीट झाले असतील तर अशा प्रकारच्या बॉडीच्या सेगमेंटेशनला आपण म्हणणार आहे मेटामेरिक सेगमेंटेशन. आणि शेवटचं बेसिस आहे क्लासिफिकेशनसाठी, ज्याच्या बेसिसवरती आपण ॲनिमलचं कॅटेगरायझेशन करतो 2 मेजर ग्रुपमध्ये, बेस्ड ऑन नोटोकॉर्ड, बेस्ड ऑन प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड और ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. So based on presence or absence of notochord, animals are divided into 2 major groups. Animalचा क्लासिफिकेशन आपण 2 मेजर ग्रुपमध्ये करतो. सगळ्यात पहिला आहे नॉन कॉर्डेट फाइलाज, नॉन कॉर्डेट फायला, नॉन कॉर्डेटा, आणि दुसरा आहे कॉर्डेट फायला, कॉर्डाटा. ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो त्याला आपण म्हणतो कॉर्डेट्स, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट असतो त्यांना आपण म्हणतो नॉन कॉर्डेट्स. तर नोटोकॉर्ड काय आहे, सगळ्यात पहिला सगळ्यात महत्त्वाचं नोटोकॉर्ड काय. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्या डायग्रॅममध्ये हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, रॉड लाईक स्ट्रक्चर दिसतंय, जे कार्टिलेज असतं. सो नोटोकॉर्ड इट इज ए रॉड लाईक स्ट्रक्चर. सगळ्यात पहिला काय, आपण कोणत्या कोणत्या कीवर्डने नोटोकॉर्डला काय करतो, डिस्क्राईब करतो. तर नोटोकॉर्ड काय आहे, नोटोकॉर्डला आपण डिस्क्राईब करतो 3 वर्डने. सो इट इज ए रॉड लाईक स्ट्रक्चर. काय आहे, रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, रॉड लाईक स्ट्रक्चर. लोकेशन जर बघितलं, त्याचं लोकेशन जर बघितलं, प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड ऑफ द बॉडी, डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. आणि जर त्याचं ओरिजिन बघितलं, सो इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम, ओरिजिन जर बघितलं तर इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम मेसोडर्म और मेसोडर्म ऑफ एम्ब्रियो. तर एम्ब्रियोच्या मेसोडर्म पासून, म्हणजे मेसोडर्म हे एक मधली लेअर आहे, एम्ब्रियोनिक लेअर आपण बघितलेलं आहे याच्या आधी. तर मेसोडर्म हे एक्टो आणि एंडोडर्मच्या मध्ये प्रेझेंट असणारी जर्मिनल लेअर आहे, त्याच्यापासून हे स्ट्रक्चर तयार होणार आहे. रॉड लाईक आहे, डॉर्सल साईडला असतं बॉडीच्या. फॉर एक्झाम्पल ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम आहे एक कॉर्डेट एम्ब्रियोची. ही डायग्राम कोणाची आहे, हा आहे कॉर्डेट एम्ब्रियो, कॉर्डेट एम्ब्रियो आहे. तर ह्या एम्ब्रियोमध्ये तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर बघायला मिळतात. एम्ब्रियोची ही बाजू आहे डॉर्सल साईड, एम्ब्रियोची ही बाजू आहे डॉर्सल साईड, आणि ही बाजू आहे वेंट्रल साईड. तर लक्षात ठेवा, नोटोकॉर्ड हे डॉर्सल साईडला असणारं स्ट्रक्चर आहे. नोटोकॉर्ड हे डॉर्सल साईडला स्ट्रक्चर असणार आहे. आणि ह्या नोटोकॉर्डपासून आपल्या काही कॉर्डेट ॲनिमलमध्ये ह्या नोटोकॉर्डपासून ॲज इट इज पण काही ॲनिमलमध्ये राहतो, काही ॲनिमलमध्ये ह्या नोटोकॉर्डचं कन्वर्जन व्हर्टिब्रल कॉलममध्ये होतं. ज्यांच्यामध्ये याचं कन्वर्जन व्हर्टिब्रल कॉलममध्ये होतं त्यांना आपण व्हर्टिब्रेट म्हणतो. ओके, आणि काही आहेत प्रोटोकॉर्डेट ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्डचं कन्वर्जन व्हर्टिब्रल कॉलममध्ये होत नाही आहे. ओके, नोटोकॉर्डचं कन्वर्जन व्हर्टिब्रल कॉलममध्ये होत नाही, ते काही प्रोटोकॉर्डेट्स आहेत, ते आपण बघणार आहे पुढच्या पार्टमध्ये. तर लक्षात ठेवा, नोटोकॉर्डच्या बेसिसवरती, नोटोकॉर्डच्या प्रेझेन्स आणि ॲब्सेन्सच्या बेसिसवरती आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन 2 ग्रुपमध्ये करतो, नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट. तर नॉन कॉर्डेट फायला तुम्हाला माहिती आहेत कोणते कोणते आहेत. पोरीफेरापासून तुमच्या बुकमध्ये इकायनोडर्मॅटापर्यंत दिलेला आहे, इकायनोडर्मॅटापर्यंत दिलेला आहे. पण हेमिकॉर्डेटा हा पण एक नॉन कॉर्डेट फायला आहे. नॉन कॉर्डेटमध्ये हेमिकॉर्डेटा ॲज अ सेपरेट फायला म्हणून बघितला जातो. तर इकायनोडर्मॅटाच्या जे आपण हेमिकॉर्डेट आपण लिहू शकतो. आणि कॉर्डेटमध्ये जर बघितलं तर तुम्ही बाकीचे सगळे पुढचे कॉर्डेटमधलं जर क्लासिफिकेशन बघितलं तर काही प्रोटोकॉर्डेट आहेत आणि काही व्हर्टिब्रेट्स आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला नोटोकॉर्ड बघायला मिळतो. तर ज्या ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्ड आहे त्यांना आपण म्हणतो कॉर्डेटा, आणि ज्या ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड नाही ज्यांना आपण म्हणतो
नॉन कॉर्डेटा. ओके, तर हे आहे लास्ट बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. आपण टोटल 6 बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बघितले. कोणते कोणते 6 बेसिस आपण क्लासिफिकेशनचे बघितले? सगळ्यात पहिला आपण बघितला लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत 4 बेसिस. एक आहे सेल्युलर, दुसरा आहे टिश्यू, तिसरा आहे ऑर्गन आणि चौथा आहे ऑर्गन सिस्टीम. नेक्स्ट आपण बघितला सीलोम. नेक्स्ट बघितला आपण सिमेट्री. त्यानंतर बघितला आपण डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन. त्यानंतर आपण बघितलं सेगमेंटेशन आणि लास्ट आपण बघितलं नोटोकॉर्ड. तर हे 6 बेसिस आहेत. ह्या 6 बेसिसच्या वरती आपण ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये करतो. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशन चालू करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फायला बघणार आहोत. सगळ्यात पहिला आपण बघणार आहे कोणते फायला? नॉन कॉर्डेट फायला, आणि त्यानंतर बघणार आहे आपण कॉर्डेट फायला. थँक्यू.